पुण्यात आल्यानंतर त्यांनी मला खूप चांगलं ॲक्सेप्ट केलं आणि इवन ऋतुराज पण त्यातला एक होता. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायचो माझं इनिशियल डेज पुण्यामध्ये, तर पूर्ण फोकस क्रिकेटवर असायचा. जसं सांगितलं, सकाळी आम्ही सोबत प्रॅक्टिस करायचो, त्याच्यानंतर थोडंसं काय नाश्ता वगैरे केल्यानंतर ग्राउंडवरच असतो. तर ती एक जी बॉन्डिंग होती आणि ते जे डेव्हलपमेंट म्हणू शकतो आपण, ते ग्राउंडमध्ये राहण्यामुळेच झालं. आणि मी जेव्हा त्या अकॅडमीत होतो, निसर्ग अकॅडमीमध्ये, तेव्हा मोस्टली त्यातले अर्धेपेक्षा जास्त जण कुठल्या ना कुठल्या एज ग्रुपमध्ये स्टेट खेळलो. तर मग माझ्यासाठी असं झालं की वेन यू गो इन द बेस्ट, वेन यू प्ले विथ द बेस्ट, यू ऑल्सो बिकम द बेस्ट. तर ते माझ्यासाठी झालं आणि ते ॲक्च्युली आय वॉज व्हेरी लकी की मला तसे लोक मिळाले, संदीप सर मिळाले, जे फक्त आणि फक्त क्रिकेटवर आणि ग्रोथ कशी करायची त्याच्यावर आम्ही लक्ष दिलं. पण तेव्हा तू आणि ऋतुराज तुम्ही बेट लावून खेळायचात नेट्समध्ये, ते नेहमी चालतं ते? बेट नाही, पण असं एक कॉन्टेस्ट नेहमी असायचं की तो बॅटिंग करतोय आणि आम्ही बॉलिंग टाकतोय, आम्ही त्याला आउट करायचा प्रयत्न करतोय आणि तो आम्हाला कसं पण आणतोय. बट एक म्हणतो एक फायटिंग स्पिरिट होती तेव्हापासून, तर ती खूपच चांगलं तेव्हा डेव्हलप झालेलं आणि ते आत्तापर्यंत चालूच आहे. कधी असं आउट केला किंवा कधी चॅलेंजमध्ये जिंकलो तर आम्ही चहा क्रीम रोल घ्यायचो. दॅट वॉज समथिंग फॉर अस.